वन्स अगेन वेलकम टू विशाल लोणकर अकॅडमी. आपण पाहतो फिजिक्स चॅप्टर नंबर फर्स्ट रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स हे आपलं आहे लेक्चर नंबर 3. ठीक आहे, लेक्चर नंबर 3. 2 लेक्चर आपले झाले आहेत. हे आहे लेक्चर नंबर 3. ठीक आहे, आता लास्ट लेक्चरला आपण एक महत्त्वाची कन्सेप्ट पाहिली होती, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे असा फोर्स होता विच ॲक्ट्स अलॉंग द सेंटर, विच अलॉंग द रेडियस ऑफ सर्कल अँड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन असायची टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. ओके, आणि तो रिअल फोर्स होता. सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन कशी होती? इट इज रियल फोर्स. ठीक आहे, आणि अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे, आणि त्याची मॅग्निट्यूड होती mv² अपॉन r. mv² अपॉन r किंवा mr ओमेगा स्क्वेअर. m म्हणजे मास ऑफ पार्टिकल, v म्हणजे व्हेलोसिटी आणि r म्हणजे रेडियस. जर लिनियर व्हेलोसिटी दिली असेल तर हे, आणि जर अँग्युलर व्हेलोसिटी दिली असेल तर mr ओमेगा स्क्वेअर. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलोसिटी. ठीक आहे, अजून दुसरा एक फोर्स पाहिला आपण, CFF, सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स रियल फोर्स आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स सुडो फोर्स आहे. जेव्हा आपण त्या ॲक्सलरेटेड फ्रेममध्ये असेल तेव्हाच आपल्याला तो काय होणार आहे? जाणवणार आहे. त्याच्यानंतर सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन कशी होती? अलॉंग द रेडियस आणि अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे एक्झॅक्टली सेंट्रिपिटल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन होती, आणि त्याची पण मॅग्निट्यूड होती mv² अपॉन r किंवा mr ओमेगा स्क्वेअर. पण डायरेक्शन सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स एकमेकाला अपोजिट होते, म्हणून ह्याला आपण द्यायचं साईन काय? मायनस. ठीक आहे, मग लास्ट पॉईंटमध्ये, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक गोष्ट शिकलो, जर सर्क्युलर मोशन करायची असेल तर मला गरज आहे कोणत्या फोर्सची? सेंट्रिपिटल फोर्सची. युनिव्हर्समध्ये जर कुठेही सर्क्युलर मोशन जर असेल तर तिथे नक्कीच असणार आहे काय? सेंट्रिपिटल फोर्स. विदाऊट सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन शक्य नाही आहे. ठीक आहे, म्हणजे सर्क्युलर मोशन जर असेल तर तिथे नक्कीच कोणता फोर्स प्रेझेंट असणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, हे माइंडमध्ये फिक्स करून ठेवा की सर्क्युलर मोशन असेल तर सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे, आणि सेंट्रिपिटल फोर्स असणार तर नक्कीच काय असणार? त्या ऑब्जेक्टची मोशन असणार आहे सर्क्युलर मोशन. ठीक आहे, मग वेगवेगळे डिफरंट टाईपचे फोर्स हे सेंट्रिपिटल फोर्सचं काम करत असतात. म्हणजे आपण एक्झाम्पल पाहिलं, अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन. या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स पुरवण्याचं काम कोण करतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल पाहिलं, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स पुरवण्याचं काम कोण करतं? इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स बिटवीन इलेक्ट्रॉन्स अँड न्यूक्लियस. हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो, आणि जेणेकरून तो इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस भोवती काय सर्क्युलर मोशन करत असतो. अजून एक दुसरं एक्झाम्पल पाहिलं आपण, मी जर दगडाला एक दोरी बांधली आणि तो दगड जर सर्क्युलर मोशनमध्ये फिरवला तर त्या दगडाची मोशन सर्क्युलर मोशन असणार आहे, आणि या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स पुरवण्याचं काम कोण करतं? टेन्शन इन द स्ट्रिंग. जो दोरीचा जो ताण आहे तो त्या दगडाला काय करतो? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो, आणि जेणेकरून तो दगड आहे तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरत राहतो. म्हणजे कुठेही जर तुम्हाला सर्क्युलर मोशन दिसली तर त्या ठिकाणी नक्कीच काय असणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. ओके, अजून एक आपण पॉईंट पाहिला तर मला वाटतंय व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक.
व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे एक व्हेकल आहे, कार असेल तर ती असा एक हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे, त्याच्यावरून काय घेते, टर्न घेत असेल, वळण घेत असेल, तर त्या कारचं स्पीड आपण पाहिलं होतं Vmax इज इक्वल टू रूटमध्ये न्यूएस RG. ठीक आहे. ॲप्लिकेशन ऑफ UCM मध्ये आपण एक पॉईंट पाहिला होता, जेव्हा एखादं व्हेकल, कार असेल, असं एक ट्रॅक आहे, सर्क्युलर ट्रॅक आहे, आणि त्या सर्क्युलर ट्रॅकवरती जर कार टर्न घेत असेल तर त्या कारचं मॅक्सिमम स्पीड आपल्याला पाहिजे होतं किती, Vmax इज इक्वल टू न्यूएस इंटू RG. Where न्यूएस इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड सरफेस. ठीक आहे. जेव्हा आपल्याला सर्क्युलर मोशन करायची असेल, ट्रॅक आहे, सर्क्युलर ट्रॅक आहे, त्या ट्रॅकवरती पण आपली मोशन कशी होणार आहे, सर्क्युलर मोशन. मग या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शनल बिटवीन टायर्स अँड रोड सरफेस. हा फ्रिक्शनल फोर्स काय करतो, आपल्याला नेसेसरी जेवढं गरजेचं आहे तेवढं सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो, आणि जेणेकरून गाडी असेल तर ते काय करते, आपली सर्क्युलर मोशन घेऊ शकते. ठीक आहे. न्यूएस म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड सरफेस. ठीक आहे. आता या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. आणि या सर्क्युलर ट्रॅकवरती आपलं एवढं स्पीड पाहिजे, न्यूएस RG. हे कॅल्क्युलेशन आलं तुमचं 70 km/h. याच्यापेक्षा जर जास्त तुम्ही स्पीड घेतलं तर तुमची गाडी काय होणार आहे, स्लिप होणार आहे. ठीक आहे. मग अशा सर्क्युलर ट्रॅकच्या आधी एक पाटी लागलेली असते आधी, की मॅक्सिमम स्पीड, मग ते 70 असेल, 60 असेल, काही असेल, तेवढ्या स्पीडने तुम्ही तिथे गाडी वळवू शकता. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. कोणता प्रॉब्लेम आहे, इथं फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड सरफेस. तर ह्या केसमध्ये होतं काय, जेव्हा टर्न आहे, ठीक आहे, रस्त्याचा काही टर्न आहे, ह्या टर्नला जेव्हा गाडी काय घेणार आहे, वळण घेणार आहे, टर्न घेणार आहे सर्क्युलर ट्रॅकवरती, तेव्हा गाडीचे टायरचं आणि रोडचं जे फ्रिक्शन होतं त्यामुळे रस्ते, त्या ठिकाणचे सर्क्युलर ट्रॅकचे रस्ते काय होतात, खराब होतात. कंटिन्युअसली गाडी जर सर्क्युलर कंटिन्युअसली गाड्यांचं येणं जाणं राहत असेल तर त्या गाड्यांचे टायर्स पण खराब होणार आहे आणि रस्ते पण त्या ठिकाणचे काय होणार आहे, खराब होणार आहे. ठीक आहे. मग रस्त्याचा कंटिन्युअसली मेंटेनन्स करणं पॉसिबल नाही आहे. कंटिन्युअसली जर मेंटेनन्स निघत असेल तर तुम्ही बघितले पण असेल, कधी फिरायला गेले असतील तुम्ही, रस्ता असेल असा सर्क्युलर ट्रॅक असेल तर जिथे वळण आहे त्या ठिकाणचे रस्ते काय झालेले असतात, खराब झालेले असतात. का, कारण तिथे ज्यावेळेस गाडी टर्न घेत असते त्यावेळेस गाडीच्या टायर्समध्ये आणि रोडमध्ये काय होतं, फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शन होतं, आणि ज्यामुळे त्या ठिकाणचे रस्ते काय होतात, खराब होतात. ठीक आहे. मग आता या केसमध्ये जर रस्ते खराब होत असतील, गाडीचे टायर पण खराब होत असतील, तर ठीक आहे, मेंटेनन्स रस्त्याचं सारखंच करणं पॉसिबल नाही आहे. मग या केसमध्ये आपण एक, आपले जे सायंटिस्ट होते, फिजिसिस्ट असतील, तर त्यांनी एक ट्रिक शोधून काढली ज्याचं नाव आहे बँकिंग ऑफ रोड्स. बँकिंग ऑफ रोड्स. ठीक आहे. बँकिंग ऑफ रोड्स म्हणजे काय, बँकिंग ऑफ रोड्स म्हणजे द प्रोसेस ऑफ रायझिंग of outer edge of road surface, outer edge of road surface over its inner edge through a certain angle, called as banking of roads.
banking of roads. The process of rising of outer edge of road surface over its inner edge through a certain angle, it's called as banking of roads. काय पहा, काही मुलं लेक्चरला ॲबसेंट असतात स्कूलमध्ये क्लासमध्ये, ठीक आहे, त्यांना वाटतं की बँकेचा आणि रोडचा काहीतरी संबंध आहे. मग एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला असा बँकिंग ऑफ रोड्सवरती येतो, ठीक आहे, 80% पॉसिबिलिटी असते बँकिंग ऑफ रोड्सवरती क्वेश्चन विचारण्याची. मग एखाद्या जर स्टुडंटला जर माहिती नसेल हा पॉईंट, तर तो त्याला वाटतं बँकेचा आणि रोडचा काहीतरी संबंध आहे, मग तो त्याच्या संदर्भात काहीतरी लिहून टाकतो. आमची ते एक बँक होती आणि त्या बँकचा एक स्वतःचा रोड होता, त्या रोडलाच म्हणतो आपण काय बँकिंग ऑफ रोड्स. त्या रस्त्याने गेलं की डायरेक्ट आपण बँकेपाशी जातो, असं काहीतरी लिहून टाकतो. मिनिंग पाहायचं काय, द प्रोसेस ऑफ रायझिंग ऑफ आउटर एज ऑफ रोड सरफेस ओव्हर इट्स इनर एज थ्रू अ सर्टन अँगल इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड्स. डेफिनेशनचं मिनिंग पहा. सपोज असा एक रस्ता आहे, ठीक आहे, आणि तो काय घेतोय, तो टर्न घेतोय. असा एक रस्ता आहे हा स्ट्रेट, आणि इथे काय घेतोय, टर्न घेतोय. तर ह्या टर्नचा हा पार्ट्स, ठीक आहे, जिथं हा सर्क्युलर ट्रॅक आहे ना त्याचा हा पार्ट्स, म्हणजे इकडचा हा रस्ता आणि इथे काय घेतोय, तो सर्क्युलर ट्रॅकमध्ये. तर त्याचा हा पार्ट्स, हा त्या रस्त्याचा इनर एज, हा आउटर एज, ठीक आहे. तर ही इनर एज आणि ही आउटर एज. द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज ऑफ रोड सरफेस, म्हणजे ही द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज ऑफ रोड सरफेस ओव्हर इट्स इनर एज थ्रू अ सर्टन अँगल इट्स कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड्स. म्हणजे हा जो हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे, ह्याची आउटर एज थोडीशी काय करायची, त्याला काहीतरी अँगल द्यायचा विथ रिस्पेक्ट टू इनर एज, आणि हा जो अँगल आहे, ही जी प्रोसेस आहे त्यालाच म्हणतो आपण बँकिंग ऑफ रोड्स. ओके. बरं, अँगल कशासाठी द्यायचा, तुम्ही जर कधी सायकलवरून चालला असेल आणि सायकलवरून जर सर्क्युलर ट्रॅक आला, किंवा टू व्हीलरवरून चालला असेल आणि कधी जर असं हे आलं, काय वालं वळण आलं, तर आपण गाडी असेल किंवा सायकल असेल थोडेसे काय करतो, झुकवतो, ठीक आहे. गाडी थोडीशी काय करतो, अशी जर चाललो असेल आपण तर गाडी थोडीशी झुकवतो, ठीक आहे. किंवा तुम्ही टी व्हीमध्ये बाईक्स रेस पाहिली असतील, त्या रेसमध्ये पण, बाईकच्या रेसमध्ये पण जिथं सर्क्युलर ट्रॅक असतो तर तिथे बाईक्स काय करतात, थोडीशी झुकवतात, आणि झुकवून थोडीशी एका साईडला काहीतरी अँगल देऊन बाईक्स काय करतात, वळवतात. तर हे का करतो आपण, कारण जेणेकरून आपल्याला फ्रिक्शन कमी झालं पाहिजे आणि सेंट्रिपिटल फोर्स मिळाला पाहिजे. फ्रिक्शन कमी झालं पाहिजे आणि सेंट्रिपिटल फोर्स मिळाला पाहिजे, त्यासाठी आपण बाईक्स झुकवतो. पण ह्या केसमध्ये, फोर व्हीलरच्या केसमध्ये फोर व्हीलर नाही झुकवू शकत, मग त्यासाठी आपण काय करतो, बँकिंग ऑफ रोड्स करतो. मग बँकिंग ऑफ रोड्स म्हणजे सपोज हा आपण बँकिंग केलेला रोड आहे, हा हे अशी इकडे एक कार आहे आपली, ठीक आहे. तर ही कार आली तर ह्याच्या रोडवरून काय अशा पद्धतीने काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. ओके. तर आता हे बँकिंग ऑफ रोड्स, रोडला बँक करायचं, कशासाठी करायचं, किती करायचं, आणि बँक केल्यानंतर त्या ठिकाणी स्पीड लिमिट काय असेल, तर ह्याचे आपल्याला काय करायचे, आता एक्सप्रेशन पाहिजेत, ठीक आहे. बँकिंग ऑफ रोड्स काय समजलं असेल आपल्याला, आता त्याचं आपण एक्सप्रेशन पाहूयात. ओके. डायग्राम ड्रॉ करतो. हा आपला सर्क्युलर ट्रॅक आहे, ठीक आहे. म्हणजे जो आपला काय असा रस्ता आहे, तर सर्क्युलर ट्रॅक आहे, त्याला काय केलं, थोडंसं आपण बँक करणार आहे. हा हॉरिझॉन्टल रोड, त्याला आपण थोडंसं बँक करणार आहे, ठीक आहे. ओके. आणि हा अँगल थिटा. इथे कार काढूयात छानपैकी.
मर्सिडीज काढलेली आहे, जशी तुमच्या बुक्समध्ये आहे तशीच. ठीक आहे. जे पहा, ही जर कार असेल तर हा पोर्शन काढलेला आपण बँक केलेला रोड, तर ही कार अशी याच्यावरून काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. ठीक आहे. ज्यावेळेस ती अशी हा बँक केलेला रोड ह्याच्यावरून गाडी ही काढलेली आहे, ही कंडिशन आपण ड्रॉ केलेली आहे. ओके. ठीक आहे. अशी गाडी येणार आहे आणि ते काय बँकिंग ऑफ रोड्सवरून, बँक रोडवरून अशी पुढे जाणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणची पोझिशन आपण काढलेली आहे कारची. तर आता पहा, ह्या कारवरती, व्हेकलवरती फोर्स कोणकोणते असणार आहे. एक तर त्या कारचं वेट mg. लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला अजून एक फोर्स असतो नॉर्मल रिॲक्शन विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. आत्ता या कारसाठी हा सरफेस आहे, मग त्याला परपेंडिक्युलर नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे. नॉर्मल रिॲक्शन हा फोर्स त्याला परपेंडिक्युलर. पण हा जर थिटा नसता, हा जर हॉरिझॉन्टल रोड असता तर हा थिटा 0 असता आणि नॉर्मल रिॲक्शन प्लेन आली असते अशी स्ट्रेट. मग या नॉर्मल रिॲक्शन कॅन बी रिझॉल्व इंटू 2 कॉम्पोनंट. एक ठीक आहे, जर हा थिटा नसता तर इथे अँगल जर 0 असता तर हा नॉर्मल रिॲक्शन इथे आला असता. मग हा थिटा असेल तर हा पण अँगल किती असणार आहे, थिटाच असणार आहे. आणि थिटा शेजारचा कंपोनंट असतो n cos थिटा. ओके. आणि थिटाला परपेंडिक्युलर कंपोनंट असतो n sin थिटा. एवढे फोर्स आत्ता त्या कारवरती आहेत. एक स्वतःचं वेट mg ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, एक नॉर्मल रिॲक्शन, त्याचे कंपोनंट्स n cos थिटा आणि n sin थिटा. अजून एक फोर्स असणार आहे, कोणते, फ्रिक्शनल फोर्स. पण आता आपल्याला या ठिकाणी ही कंडिशन घ्यायची जेणेकरून आपलं फ्रिक्शन काय आहे, मिनिमम. बँकिंग ऑफ रोड्स, रोड बँक कशासाठी करतो आपण, जेणेकरून आपलं फ्रिक्शन मिनिमम झालं पाहिजे, जेणेकरून ते रस्ते खराब झाले नाही पाहिजे. मग या ठिकाणी आपण ह्या स्पीडने चाललेलो आहे, जे आपल्याला ठरवून दिलेलं आहे, ज्या स्पीडने चाललोय जेणेकरून आपलं फ्रिक्शन काय असणार आहे, मिनिमम फ्रिक्शन असणार आहे. पण ते मिनिमम आहे त्यामुळे आपण त्याला निग्लेक्ट करूयात. अजून फोर्स असणार आहे, एअरचा रेजिस्टन्स असणार आहे, तो पण एक प्रकारचा फोर्स आहे जो व्हेकलवरती असणार आहे, तो पण काय मिनिमम असणार आहे, त्याला पण आपण निग्लेक्ट करूयात. ठीक आहे. बँकिंग ऑफ रोड्स. बँकिंग ऑफ रोड्स. फ्रिक्शनल फोर्स काय करतो आपण, फ्रिक्शनल फोर्स, द फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल. द फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल, एक वेट mg ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. m म्हणजे मास ऑफ व्हेकल, m मीन्स मास ऑफ व्हेकल, आणि g म्हणजे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सेकंड फोर्स कोणता, नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल reaction can be resolved into 2 component. First, A असणार आहे n cos theta acting vertically upward, आणि दुसरा B n sin theta acting horizontally. अजून असणार आहे कोणता, फ्रिक्शनल फोर्स.
फ्रिक्शनल फोर्स कॅन बी निग्लेक्टेड. फ्रिक्शनल फोर्स काय केला आपण, निग्लेक्ट केला. ओके, कारण तो काय असणार आहे, आपण त्याच स्पीडने चाललोय जेणेकरून आपलं टायरचं आणि रोडचं फ्रिक्शन काय होणार आहे, कमी असणार आहे. आता पहा, या केसमध्ये गाडी सर्क्युलर ट्रॅकवरून चालली आहे, त्यामुळे आपल्याला गरज आहे कशाची, सेंट्रिपिटल फोर्सची. मग या केसमध्ये हा जो एन साइन थिटा आहे ना, हा काय करतो, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. एन साइन थिटा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो आणि वेटला एन कॉस थिटा बॅलन्स करतो. मग हिअर एन साइन थिटा प्रोव्हाइड centripetal force. Therefore n sin theta is equal to centripetal force माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला mv स्क्वेअर अपॉन r. m म्हणजे मास ऑफ व्हेकल, v म्हणजे व्हेलोसिटी आणि r म्हणजे रेडियस. सर्क्युलर ट्रॅकची काहीतरी रेडियस असणार आहे, ती रेडियस. ठीक आहे. आणि n cos थिटा बॅलन्स करणार आहे वेट mg ला, म्हणून n cos थिटा इज इक्वल टू mg. याला इक्वेशन 1 देऊयात, याला इक्वेशन 2 देऊयात. डिवाइड इक्वेशन 1/2. Therefore n sin theta upon n cos theta is equal to 1 काय आहे, mv स्क्वेअर अपॉन r अपॉन mg. लेफ्ट साइड डिवाइड केली, राइट साइड डिवाइड केली, n n कॅन्सल. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय, टॅन थिटा. काही जणांना हे पण माहिती नसेल, n साइन थिटा अपॉन कॉस थिटा त्यांना माहिती नाही, ते एक ग्रेट सायंटिस्ट आहे. ठीक आहे. एन साइन थिटा अपॉन कॉस एन कॉस थिटा, एन एन कॅन्सल. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. एम एम कॅन्सल, ह्या दोघांमध्ये रिलेशन मल्टिप्लिकेशनचं. देअरफॉर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी हे इक्वेशन मिळालं आपल्याला. टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. फॉर मॅक्सिमम स्पीड कंडिशन ए, फॉर मोस्ट बुक्स प्रमाणे जाऊयात आपण. मोस्ट सेफ स्पीड, रोडला बँक केलेलं आहे. आता जो बँक करताना काहीतरी थिटा अँगल दिला असेल, तर त्यावरून तुम्ही तुमच्यासाठी सेफ स्पीड कोणतं असणार आहे, कोणत्या स्पीडने तुम्ही तिथून सेफली काय करू शकता, टर्न घेऊ शकता, जेणेकरून तुमचं फ्रिक्शन पण मिनिमम असणार आहे. देअरफॉर मोस्ट सेफ स्पीड टॅन थिटा इज इक्वल टू, इक्वेशन मिळालं, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. देअरफॉर व्ही स्क्वेअर यस, आता याला यस म्हणूयात. व्ही म्हणजे व्हेलोसिटी ऑफ व्हेकल आणि यस म्हणजे सेफ, व्हेलोसिटी फॉर सेफ स्पीड. ह्या दोघांमध्ये रिलेशन मल्टिप्लिकेशनचं म्हणजेच आर जी टॅन थिटा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, म्हणजे व्ही यस इज इक्वल टू रूटमध्ये आर जी टॅन थिटा. दिस इज द मोस्ट सेफ स्पीड. जेव्हा गाडी बँक रोडवरून जात असेल तेव्हा हे तुमच्यासाठी मोस्ट सेफ स्पीड असेल. आर म्हणजे रेडियस त्याची, जी म्हणजे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि थिटा म्हणजे अँगल ऑफ बँकिंग. हे जर तुमचं कॅल्क्युलेशन आलं, आर माहिती असणार, जी माहिती असणार, थिटा माहिती असेल, हे जर तुमचं कॅल्क्युलेशन आलं, किती आलं, सपोज असं कन्सिडर करायला, हे आलं 50 किलोमीटर पर हवर, व्हेलोसिटी 50 किलोमीटर पर हवर. तर 50 किलोमीटर पर हवरवरून तुम्ही त्या बँक केलेल्या रोडवरून गेला, टर्न घेतला, तर तुमचं फ्रिक्शन काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. ओके. तर सपोज तुम्ही पुढे इंजिनियर झाले आणि तुमच्याकडे गव्हर्नमेंट रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट यायला लागले. एक कॉन्ट्रॅक्ट आलं जिथं काय रस्त्याचं काय टर्न आहे, सर्क्युलर ट्रॅक आहे. गव्हर्नमेंटने सांगितलं तुम्हाला असं की या ठिकाणी ज्यावेळेस व्हेकल कार टर्न घेतील तेव्हा त्यांच्यासाठी 60 हे सेफली स्पीड पाहिजे, 60 हे सेफ स्पीड पाहिजे. मग त्या ठिकाणी सर्क्युलर ट्रॅकला तुम्ही थिटाची व्हॅल्यू कशी काढणार, जेणेकरून 60 डिग्रीला, जेणेकरून 60 हे स्पीड काय झालं पाहिजे, सेफ झालं पाहिजे. मग तुम्ही कॅल्क्युलेशन करता काय, टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी.
टॅन इकडे तिकडे गेला की त्याचा इनवर्स म्हणजे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. गव्हर्नमेंटने सांगितलं तुम्हाला 60 हे सेफ स्पीड झालं पाहिजे, मग व्हीच्या जागी टाकलं 60. आर म्हणजे रेडियस त्या सर्क्युलर ट्रॅकची, जी म्हणजे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. याच्यावरून जो तुम्हाला थिटा मिळणार आहे तेवढ्या अँगलचा तुम्ही तो रोड काय करणार आहे, बँक करणार आहे. त्याप्रमाणे तो अँगल त्या रोडला काय करणार आहे, तसं त्याप्रमाणे रोड डिझाईन करणार आहे. ओके. तर काही आपण कंडिशन बी, अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे. ठीक आहे. रस्ता जर रोड सर्क्युलर ट्रॅक त्याला जर बँकिंग केलं असेल तर त्या ठिकाणी मोस्ट सेफ स्पीड काय आहे रूटमध्ये, आर जी टॅन थिटा. सपोज ह्याची व्हॅल्यू आली 70 km/h किंवा 80 km/h, पण सगळ्यांनाच ते स्पीड अटेंड करणं पॉसिबल नाही आहे. त्याची रेंज असते तर मिनिमम स्पीड ते मिनिमम स्पीड आणि मॅक्सिमम स्पीड. त्या स्पीडमध्ये पण तुम्ही काय करू शकता, गाडी टर्न करू शकता. हे सेफ स्पीड आहे, पण असं नाही की जवळपास या स्पीडने आपल्याला तिथून जाता येईल. ठीक आहे. मग त्याचं मिनिमम लिमिट असतं आणि मॅक्सिमम लिमिट असतं. ठीक आहे. ओके. सेफ स्पीड रूटमध्ये आर जी टॅन थिटा, यावेळेस फ्रिक्शन जवळपास मिनिमम असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे, जवळपास 0 असणार आहे. आणि थिटा इज इक्वल टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आता आपण पाहूयात स्पीड लिमिट. जेव्हा तुमचं स्पीड रूट आर जी टॅन थिटा रूटमध्ये आर जी टॅन थिटापेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल तर अशा वेळेस तुम्हाला गाडी टर्न करण्यासाठी किंवा सेंट्रिपिटल फोर्स पुरवण्याचं काम कोण करतं, स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे. सेफ स्पीड असेल व्ही एस इज इक्वल रूटमध्ये आर जी टॅन थिटा तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यापेक्षा स्पीड कमी असेल किंवा जास्त असेल तर अशा वेळेस तुम्हाला ह्या केसमध्ये स्टॅटिक फ्रिक्शन मदतीला येतं. ठीक आहे. ठीक आहे. स्पीड लिमिट, पुढचा पॉइंट स्पीड लिमिट. लोअर स्पीड लिमिट. लोअर स्पीड. ठीक आहे. जेव्हा तुमचं स्पीड ह्याला काय म्हणतो आपण रूटमध्ये आर जी टॅन थिटा, ठीक आहे, हे सेफ स्पीड झालं. पण जेव्हा तुमचं ह्याच्यापेक्षा स्पीड कमी असेल त्यावेळेस तुमच्या मदतीला स्टॅटिक फ्रिक्शन येतं. कसं ते पाहूयात. हा बँक रोड आहे, या ठिकाणी अँगल थिटा. ठीक आहे. ही आपली कार. थोडीशी मोठी काढलेली आहे. ठीक आहे. जाते कशी माहिती आपल्याला. सपोज ही जर कार असेल, ही जर आपली कार असेल तर ती चालली कशी. ठीक आहे. ओके. तर आत्ता याच्यामध्ये ह्याच्यावरती जे फोर्स असणार आहे, एक आपला वेट एम जी, ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. नॉर्मल रिॲक्शन, त्याचा कंपोनंट एन कॉस थिटा. लक्षात ठेवायचं, थिटा शेजारचा जो कंपाऊंड असतो त्याला म्हणतो आपण एन कॉस थिटा. 11 सायन्स सेकंड चॅप्टर मॅथमॅटिकल मेथॉड्स. थिटा शेजारचा जो कंपोनंट असतो त्याला म्हणतो आपण एन कॉस थिटा. त्याला जो परपेंडिक्युलर कंपोनंट असतो त्याला म्हणतो आपण एन साइन थिटा. एन साइन थिटा. पहा आता, जेव्हा ह्या स्पीडपेक्षा
ह्या सेट स्पीडपेक्षा जेव्हा तुमचं गाडीचं स्पीड कमी असेल ना तेव्हा स्टॅटिक फ्रिक्शन मदतीला येतं. सेंट्रिपिटल तेवढा मिळवण्यासाठी स्टॅटिक फ्रिक्शन मदतीला येतं. ठीक आहे. आता पहा लोअर स्पीड लिमिट म्हणजेच आपलं स्पीड काय आहे फी. ठीक आहे. व्हेलोसिटी काय आहे याच्यापेक्षा RG टॅन थिटापेक्षा काय कमी आहे. आपण याला व्हेलोसिटी V1 म्हणूयात, बुकप्रमाणे जाऊयात. आपलं स्पीड ह्या व्हेलोसिटीपेक्षा कमी आहे. सपोज ही जर व्हेलोसिटी असेल 70 km/h तर त्याच्यापेक्षा आपली व्हेलोसिटी काय आहे कमी आहे. या ठिकाणी पूर्णपणे फ्रिक्शन मिनिमम असायचं. मग पूर्णपणे या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला कुणाकडून मिळायचं n sin θ कडून. पण इथे आता काय झालं आपलं स्पीड कमी आहे त्यामुळं n sin θ ची व्हॅल्यू काय आहे ग्रेटर आहे. n sin θ इज ग्रेटर दॅन mv1/r. जेव्हा तुमची जर गाडी स्लो असेल बँक रोडवरती, गाडी हा बँक रोड आहे, गाडी जर स्लो असेल बँक रोडवरती तर n sin θ ची व्हॅल्यू काय असणार आहे सेंट्रिपिटल फोर्सपेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे गाडी काय तुमची व्यवस्थितपणे टर्न घेऊ शकत नाही. बँक केलेला जर रोड जास्त असेल तर गाडी खाली येऊ शकते, एखाद्या वेळेस पलटी पण होऊ शकते. स्पीड जर कमी असेल तर इमॅजिन करू शकता तुम्ही हा बँक केलेला रोड आहे. ठीक आहे. भरलेली गाडी असेल, गाडीमध्ये वेट असेल टेम्पो वगैरे, आणि गाडी जर ह्याच्यावरती आली मिनिमम स्पीडमध्ये तर गाडी काय होऊ शकते या साईडला येऊ शकते. का? कारण n sin θ काय आत्ता स्पीड कमी असेल तर सेंट्रिपिटल फोर्सपेक्षा काय ग्रेटर आहे. कोणत्या स्पीडमध्ये जेव्हा गाडीचं स्पीड काय असेल कमी असेल रूटमध्ये RG टॅन θपेक्षा. मग या केसमध्ये आपल्या मदतीला येतो स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे. आता जेव्हा स्पीड कमी असताना तेव्हा स्टॅटिक फ्रिक्शनची डायरेक्शन असती ही. स्टॅटिक फ्रिक्शनची डायरेक्शन असती ही. जेव्हा तुमचं गाडीचं स्पीड मिनिमम असेल या रूट RG टॅन θपेक्षा तेव्हा n sin θ काय असणार आहे ग्रेटर असणार आहे सेंट्रिपिटल फोर्सपेक्षा. का असणार आहे समजलं तुम्हाला. बघ अशा केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स स्टॅटिक फ्रिक्शन आपल्या मदतीला येतं. आणि ह्या केसमध्ये लोअर स्पीडमध्ये जे काय आपलं स्टॅटिक फ्रिक्शन असतं ना ते आउटवर्ड साईडला जे चाक आहेत गाडीचे चाक आहेत त्या साईडला अप्लाय होतं. हा जर बँक केलेला रोड असेल, ही जर गाडी असेल, या केसमध्ये जे स्टॅटिक फ्रिक्शन असतं ते बाहेरच्या चाकांवरती बाहेरच्या व्हीलवरती असतं, या व्हीलवरती. आणि त्याची डायरेक्शन कुठे असते डिरेक्टेड along the inclination of road upward. जेव्हा स्पीड कमी असेल ना गाडीचं ह्या रूट RG टॅन θपेक्षा तेव्हा ही डायरेक्शन असणार आहे कशाची स्टॅटिक फ्रिक्शनची. ओके. FS हा त्याचा कंपोनंट, हा थिटा, हा त्या स्टॅटिक फ्रिक्शनचा कंपोनंट S cos थिटा, आणि त्याला परपेंडिक्युलर कंपोनंट FS sin थिटा. ओके. ही स्टॅटिक फ्रिक्शनची डायरेक्शन, हा त्याचा कंपोनंट थिटा शेजारचा FS cos थिटा, आणि हा FS sin थिटा. ओके. हा एंगल आणि हा एंगल दोन्ही काय असणार आहे इक्वल. हा थिटा तर हा पण थिटा, कारण ही लाईन याला काय आहे पॅरलल आहे. ओके. मग आता पहा n sin थिटा आणि हा F cos थिटा एकमेकाला काय झाले पॅरलल, आणि डायरेक्शन काय झाली त्यांची अपोजिट. n sin थिटा आणि F cos थिटा त्याची डायरेक्शन काय झाले अपोजिट. मग ते दोन्ही मिळून अपोजिट डायरेक्शन आहे, म्हणजेच n sin थिटा मायनस F cos थिटा ते दोन्ही मिळून काय करतात सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स करतात. ठीक आहे ना.
जेव्हा गाडीचं स्पीड कमी असेल तेव्हा गाडी ह्या साईडला झुकणार आहे, बरोबर. म्हणजे एन कॉस थिटा काय झाला, सॉरी एन साईन थिटा काय झाला, मॅक्सिमम झाला सेंट्रिपिटल फोर्सपेक्षा. मग ह्याच्यावरती ह्या गाडीच्या आउटर व्हीलवरती त्या साईडला स्टॅटिक फ्रिक्शन लागलं. ठीक आहे, मग हा झाला एफ कॉस थिटा. हा एफ कॉस थिटा आणि हा एन साईन थिटा गाडीला काय करतात, बॅलन्स करतात, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. एन साईन थिटा आणि एफ कॉस थिटा प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजेच mv1 अपॉन r. ह्याला इक्वेशन 1 देऊयात. आणि एन कॉस थिटा आणि एफ साईन थिटा बॅलन्स द वेट mg. एन कॉस थिटा प्लस एफ साईन थिटा बॅलन्स द वेट mg. याला इक्वेशन दिलं 2. डिवाइड इक्वेशन 1/2. 1 ला डिवाइड करतो कशाने, 2 ने. 1 ची लेफ्ट हँड साईड एन साईन थिटा मायनस एफ कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा प्लस एफ साईन थिटा. ठीक आहे, एफ एस साईन थिटा स्टॅटिक फ्रिक्शन. हा काय, एफ एस कॉस थिटा, हा एफ एस साईन थिटा. एफ एस स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, इज इक्वल टू mv1 अपॉन r अपॉन mg. mm कॅन्सल. देयरफॉर n साइन थीटा माइनस स्टैटिक फ्रिक्शन कॉस थीटा अपॉन n कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा इज इक्वल टू v1 अपॉन आर जी. ठीक आहे, जेव्हा स्पीड मिनिमम असेल ना तेव्हा फ्रिक्शन स्टॅटिक फ्रिक्शन मॅक्सिमम असेल. फॉर मिनिमम स्पीड, फॉर मिनिमम स्पीड एफ एस मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन काय असणार आहे, मॅक्सिमम. आणि मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू आहे स्टॅटिक फ्रिक्शनची मिनिमम 0 आणि मॅक्सिमम माहिती आहे आपल्याला. फॉर मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन किंवा लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इज इक्वल टू न्यू एस इंटू एन. लास्ट लेक्चरमध्ये झालं आहे आपलं. फेर न्यू एस इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड सरफेस अँड टायर्स. मग एफ एस इज इक्वल न्यू एस एन म्हणजेच मी असं लिहू शकतो काय, एफ एस अपॉन एन इज इक्वल टू न्यू एस. ओके, हे रब करतो. ठीक आहे, एफ एस मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन न्यू एस एन म्हणजेच एफ एस अपॉन एन म्हणजेच न्यू एस. ओके, मग हे जे इक्वेशन मिळालं ना आपल्याला, ह्याला इक्वेशन देऊयात 1. हे जे 1 इक्वेशन मिळाले त्याच्या लेफ्ट हँड साईडला डिव्हाइड करूयात आपण कशाने, एन कॉस थिटाने. हे लेफ्ट साईडचं इक्वेशन मिळाले त्याला डिव्हाइड करूयात कशाने, एन कॉस थिटाने. देन वी गेट एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा माइनस एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा. ठीक आहे, इथे पण डिवाइड केलं एन कॉस थिटाने, इथे पण डिवाइड केलं एन कॉस थिटाने अपॉन एन कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थीटा अपॉन एन कॉस थीटा इज इक्वल टू v² अपॉन आर जी. ओके, देन एन कैंसल, साइन थीटा अपॉन कॉस थीटा मीन्स tan थीटा माइनस कॉस थीटा कैंसल. एफ एस अपॉन एन इज इक्वल न्यू एस कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन
अपॉन एन कॉस थिटा कॅन्सल राहिला काय 1 प्लस एफ एस साईन थिटा अपॉन एन कॉस थिटा, एफ एस अपॉन एन म्हणजेच न्यू एस साईन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. दॅट इज आर जी इकडे डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय म्हणजेच व्ही स्क्वेअर तिकडे राहिला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी इंटू टॅन थिटा मायनस न्यू एस अपॉन 1 प्लस न्यू एस टॅन थिटा. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स म्हणजेच व्ही इज इक्वल टू रूटमध्ये आर जी टॅन थिटा मायनस न्यू एस अपॉन 1 प्लस न्यू एस टॅन थिटा. दिस इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ स्पीड. जेव्हा एखादं व्हेकल बँक रोडवरून जात असेल तेव्हा ही त्याची काय असणार आहे लिमिटिंग मिनिमम लिमिटिंग व्हॅल्यू लोअर लिमिट असणार आहे स्पीडचं. ठीक आहे, व्ही इज इक्वल टू व्ही मिनिमम म्हणूयात त्याला, ते व्ही वन स्पीड म्हणलं ना आपण त्याला व्ही मिनिमम इज इक्वल टू रूटमध्ये आर जी टॅन थिटा मायनस न्यू एस अपॉन 1 प्लस न्यू एस टॅन थिटा. ही मिनिमम व्हेलोसिटी असणार आहे जेव्हा व्हेकल बँक रोडवरून जात असणार आहे. ठीक आहे, बँक रोडवरून जेव्हा व्हेकल टर्न घेत असेल तेव्हा सेफ स्पीड काय असणार आहे रूटमध्ये आर जी टॅन थिटा. रूटमध्ये आर जी टॅन थिटा जर स्पीड कमी असेल मिनिमम स्पीड लिमिट तर ते किती असणार आहे रूटमध्ये आर जी इंटू ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा मायनस न्यू एस अपॉन 1 प्लस न्यू एस टॅन थिटा. ठीक आहे, मिनिमम स्पीड असेल तर त्याला सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करण्याचं काम कोण करतं स्टॅटिक फ्रिक्शन. सेफ स्पीडमध्ये स्टॅटिक फ्रिक्शन जवळपास निग्लिजिबल असतं कम्पेअर टू 0. आता आपण पाहूयात मॅक्सिमम स्पीड लिमिट. मॅक्सिमम स्पीड लिमिट बँक रोड. ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करूयात. हा अँगल थिटा जर जास्त करूयात. रोड थोडा जास्त बँक केलेला आहे, हा थिटा. गाडी कशी जाणार तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, गाडीवरती असलेले फोर्स एक वेट एम जी ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, सरफेसला परपेंडिक्युलर फोर्स नॉर्मल रिॲक्शन, त्याचा हा कॉम्पोनंट थिटा शेजारचा कॉम्पोनंट एन कॉस थिटा, त्याला परपेंडिक्युलर कॉम्पोनंट एन साइन थिटा. ओके, दिसते डायग्राम. मॅक्सिमम स्पीड लिमिट, मॅक्सिमम स्पीड लिमिट. आता या कंडिशनमध्ये जेव्हा गाडीचं स्पीड मॅक्सिमम असेल सेफ स्पीडपेक्षा, तेव्हा mv2 अपॉन आर हा जास्त असणार आहे कोणापेक्षा, एन साइन थिटापेक्षा. पहा, हा बँक रोड आहे आणि इथून जर गाडी मॅक्सिमम स्पीडने चालली असेल
तर हा एन साईन थिटा या साईडला, तर एन साईन थिटापेक्षा एम व्ही स्क्वेअर सेंट्रिपिटल फोर्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. या केसमध्ये जे फ्रिक्शनल फोर्स आहे ते आतमधल्या साईडचे जे टायर्स आहे त्यांच्यावरती असतं. ठीक आहे, एफ एस स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे, मग अशी मिनिमम स्पीडच्या वेळेस कुठे होते, बाहेरच्या टायर्सवरती होते अपवर्ड डिरेक्शनला. आता कुठे, डाऊनवर्ड डिरेक्शनला. याचे कंपोनंट हा थिटा, तर हा एफ एस कॉस थिटा आणि त्याला परपेंडिक्युलर एफ एस साइन थिटा, एफ एस साइन थिटा. ओके, ठीक आहे. जेव्हा स्पीड लिमिट मिनिमम असेल, तेव्हा मिनिमम स्पीड असेल तेव्हा जे स्टॅटिक फ्रिक्शन असतं ते अपवर्ड डायरेक्शनने असतं, आणि मॅक्सिमम स्पीड असेल तर ते स्टॅटिक फ्रिक्शन इनवर्ड डायरेक्शनने असतं. एफ एस लिहूयात आपण, नोट करूयात. एफ एस बिटवीन टायर्स अँड रोड सरफेस, एफ एस बिटवीन टायर्स अँड रोड सरफेस is directed the inclination of road is directed inclination of road downward. डायरेक्शन कशी असणार त्याची, डाऊनवर्ड साईडला. ठीक आहे. आता या ठिकाणी एन साई थिटा एफ कॉस थिटा हे काय करतात, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. दोघांची डायरेक्शन एकच आहे, म्हणजेच एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा इज इक्वल टू एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. आणि हे जे आहेत एन कॉस थिटा आणि एफ साइन थिटा डायरेक्शन अपोजिट आहे. एन कॉस थिटा आणि एफ साइन थिटा डायरेक्शन अपोजिट, म्हणून मायनस एफ साइन थिटा. ते काय करणार आहेत, वेट एम जीला बॅलन्स करणार आहेत. मग याला इक्वेशन 1 देऊयात, याला इक्वेशन 2 देऊयात. ओके, देन डिवाइड 1/2. ते एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा माइनस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू एम v2 square upon r upon mg. m cancel. Then we get n sin theta plus fs cos theta upon n cos theta minus fs sin theta is equal to v2 square upon rg. आता स्पीड जर मॅक्सिमम असेल तर फ्रिक्शन पण काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. For maximum speed, for maximum speed limit, fs maximum. पण fs ची व्हॅल्यू काय असते, लिमिटिंग असते, मिनिमम असते 0 आणि मॅक्सिमम असते fs इज इक्वल टू न्यूएस n. n मीन्स नॉर्मल रिॲक्शन, न्यूएस म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. देयरफॉर fs अपॉन n इज इक्वल टू न्यूएस. ठीक, याला इक्वेशन 3 देऊयात वाटलंच तर. इक्वेशन 3 मध्ये लेफ्ट साईडला ज्या टर्म्स आहेत त्याला डिवाइड करत आपण एन कॉस थिटाने, जसं मागाशी केलं होतं. सेम तीच प्रोसिजर आहे. देयरफॉर एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा प्लस एफ एस कॉस थिटा अपॉन
एन कॉस थिटा, न्यूमरेटरला केलं डिवाइड एन कॉस थिटाने, डिनोमिनेटरला करूयात कशाने, एन कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा इज इक्वल टू phi2 स्क्वेअर अपॉन आर जी. एन एन कॅन्सल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, टॅन थिटा, कॉस थिटा कॅन्सल, एफ एस अपॉन एन म्हणजेच न्यू एस कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन अपॉन एन कॉस थिटा कॅन्सल, 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा आणि एफ एस अपॉन एन म्हणजेच न्यू एस टॅन थिटा इज इक्वल टू phi2 स्क्वेअर अपॉन आर जी. ओके, देन phi2 स्क्वेअर हेच मी असं लिहू शकतो, आर जी तिकडे डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय आर जी टॅन थिटा प्लस न्यू एस अपॉन 1 मायनस न्यू एस टॅन थिटा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, देअरफॉर phi2 इज इक्वल टू रूटमध्ये आर जी इंटू टॅन थिटा प्लस न्यू एस अपॉन 1 मायनस न्यू एस टॅन थिटा. ओके, म्हणजेच फी मॅक्सिमम इज इक्वल टू आर जी टॅन थिटा प्लस न्यू एस अपॉन 1 मायनस न्यू एस टॅन थिटा. ही झाली मॅक्सिमम लिमिटिंग व्हॅल्यू. जेव्हा व्हेकल कशावरून असणार आहे, बँक रोडवर असणार आहे, तेव्हा तुम्ही मॅक्सिमम ह्या स्पीडमध्ये जाऊ शकता. हे झालं सेफ स्पीड ज्यावेळेस स्टॅटिक फ्रिक्शन 0 असणार आहे. हे झालं मिनिमम स्पीड जेव्हा स्टॅटिक फ्रिक्शन पण मॅक्सिमम असणार आहे. हे झालं मॅक्सिमम स्पीड जेव्हा पण स्टॅटिक फ्रिक्शन काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. ओके, ह्या दोनमध्ये डिफरन्स काय आहे, मिनिमम स्पीडसाठी इक्वेशन तेच आहे, फक्त इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, खाली प्लस आहे, इथे मायनस. ठीक आहे, म्हणजेच काय केले, साईन फक्त चेंजेस, टॅन थिटा प्लस न्यू एस, टॅन थिटा मायनस न्यू एस, 1 मायनस न्यू एस टॅन थिटा, 1 प्लस न्यू एस टॅन थिटा. ठीक आहे, लक्षात ठेवायचे, याच्यावरती आपल्याला न्यूमेरिकल्स करायचे आहेत.